नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण जी सामाजिक शास्त्राची जवळपास 1500 क्वेश्चनची सिरीज केली होती, त्या सिरीज मधला आजचं तिसरं लेक्चर आपण घेत आहोत। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करू। पहा पहिला क्वेश्चन, पहा जर्मन संशोधक रिकामी जागा याने छपाई यंत्राचा शोध लावला। कोण लावला छपाई यंत्राचा शोध? जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला। तो कोणत्या वर्षी लावला? 1450 मध्ये। ओके, यावरूनच तिथे प्रबोधन युगाला सुरुवात झाली। अनेक स्वस्तामध्ये पुस्तके छापली जाऊ लागली, त्यामधून ज्ञान आणि वेगवेगळ्या संकल्पना या लोकांना मिळू लागल्या। ओके, तर बाकीच्या ऑप्शन पहा, लिओनार्दो विंची हे चित्रकार होते, त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष, त्यानंतर बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीजचा एक समुद्र शोधक होता। तर पहा याचं महत्त्वाचं आहे, बाकीचा ऑप्शन काही नाही आहे, पण याच्यातला महत्त्वाचा आहे जोहान्स गुटेनबर्ग ज्याने छपाई यंत्राचा शोध लावला होता। पहा नेक्स्ट क्वेश्चन, पहा पुढील घटना कालानुक्रमे लिहा। हा प्रश्न विचारतात, पहा कालानुक्रमे लावा, म्हणजे तुम्हाला इथे साल माहित पाहिजेत। ओके, की वसईचा तह कोणत्या वर्षी झाला, सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी लावण्यात आला, त्यानंतर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती कधी झाली आणि सालबाईचा तह कधी झाला। तर आपण पाहूया। पहा पहिलं पहा, वसईचा तह हा इंग्रज आणि मराठामध्ये झाला जवळपास 1802 मध्ये। पहा इसवी सन 1802 मध्ये, इसवी सन 1802 मध्ये। सतीबंदीचा कायदा लागला जवळपास इसवी सन 1829 मध्ये, माहित आहे आपल्याला। ओके, सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि आपण पाहिलेला आहे भारतीय प्रबोधन चळवळीमध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी हा कायदा लावला आहे। आणि हे कायदा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची राहिली आहे? ओके, राजाराम मोहन रॉय यांची, माहिती आहे आपल्याला। पहा दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली आहे इसवी सन 1805 मध्ये। ओके, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती कधी झाली? 1805 मध्ये। त्यानंतर पहा सालबाईचा तह झाला आहे जवळपास 1782 मध्ये। पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर 1782 मध्ये हा सालबाईचा तह झाला होता। इंग्रज मराठा जे पहिले युद्ध झालं होतं 1782 मध्ये, त्यानंतर सालबाईचा तह झाला होता। ओके, इंग्रज आणि मराठामध्ये। पहा आपण थोडं पाहू, वसईचा तह याची पार्श्वभूमी पाहताना आपण काय पाहतो? तैनाती फौज। ओके, झालं आहे तैनाती फौज कोण हे केली होती, ही पद्धत कोण काढली होती? लॉर्ड वेलस्ली। लक्षात ठेवा, तैनाती फौज। पाहू आपण तैनाती फौज कोण काढली होती रे? लॉर्ड वेलस्ली। कोण काढली होती? लॉर्ड वेलस्ली। आणि कोणत्या वर्षी रे? 1798 मध्ये। काय होती तैनाती फौज? काय होतं तैनाती फौज? पहिले पहा 1798। ओके, तैनाती फौज म्हणजे इंग्रजी सैन्य, ब्रिटिशांचं सैन्य हे भारतीय संस्थानिकाचं संरक्षण करतील। त्या बदल्यात भारतीय संस्थानिक हे ब्रिटिशांना काय पैसा देतील किंवा जमिनी देतील। आणि ज्या संस्थानिकांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला त्याच्यानंतर जेही संस्थानिक दुसऱ्या संस्थानिकांसोबत जे सल्ला करतील, व्यवहार करतील, त्याचा सल्ला कोणाचा घ्यावा लागला होता? ब्रिटिशांचा। अशा प्रकारची एक तैनाती फौज आणली होती जी प्रत्यक्ष भारतीय संस्थानिकावर त्यांचं लक्ष राहील, ब्रिटिशांचं। अशा पद्धतीनं लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजचा पद्धत आणली होती आणि ते स्वीकार कोण केला होता? दुसऱ्या बाजीराव पेशव्याने। कधी केला होता? या वसईचा तह त्यालाच म्हणतात। ओके, वसईचा तह त्यालाच म्हणतात की जे तैनाती फौजचा स्वीकार केला होता दुसऱ्या बाजीराव पेशव्याने। ओके, तर यामध्ये जे काही आपण पाहतो, ग्वाल्हेरचं शिंदे घराणं, त्याला सिंधिया म्हणतात, किंवा नागपूरचे भोसले हे नाराज झाले होते, किंवा इंदोरचे होळकर, आणि यांना हे मान्य नव्हतं तैनाती फौज, त्यामुळे त्यांनी इंग्रजांसोबत युद्ध केलं। आणि तेच इंग्रजांसोबत केलेलं युद्ध 1803 ते 1805 या काळामध्ये झालं। ओके, 1803 ते 1805 या काळामध्ये झालं, याची समाप्ती 1805 ला झाली, हे पाहिलं आपण। त्यानंतर सालबाईचा तह 1782 मध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये झालेला आहे। पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली, त्यानंतर सालबाईचा तह लावलेला आहे। ओके, पहा वसईचा तह 1802, सतीबंदीचा कायदा 1829, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती 1805, सालबाईचा तह 1782। आपल्याला विचारलेला आहे हे कलानुक्रमे लिहा।
ओके, तर आपला कालानुक्रमे लिहायचं म्हणजे पहिले काय घडलं ते पाहावं लागेल. तर पहिले घडलं आहे सालबाईचा तह, म्हणजे आपल्याला ऑप्शन ड शोधावं लागेल. पहा, कधी कधी आपल्याला एक माहीत असलं तरी आपल्याला उत्तर सोडायचं म्हणते, कधी कधी एक ऑप्शन माहीत असलं तरी उत्तर आपल्याला येते, कारण तर ड ऑप्शन दुसरीकडे कुठंच नाही. पण कधी कधी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत पाहिजे, सतीबंदीचा कायदाही माहीत पाहिजे मग की 1829ला झाला होता म्हणून, पण आपल्याला या ऑप्शनमध्ये ड होऊन आपल्याला हे सोडायचं म्हणते. पहा, 1782ला सालबाईचा तह, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती नाही, त्यानंतर पहा 1802 येईल वसईचा तह, कारण 1782 नंतर जवळ कोण येते 1802 वसईचा तह. त्यानंतर वसईचा तह पहा अ आलं. त्यानंतर पहा क म्हणजे काय, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती 1805 येईल 1802 नंतर. आणि त्यानंतर पहा 1829 जे की सतीबंदीचा कायदा. ओके, पहा कधी कधी एका ऑप्शनवरून तुम्हाला क्वेश्चन सोडायचं जमल आणि कधी कधी हार्ड पद्धतीने पण देतील, त्यामुळे 2-3 गोष्टी तुम्हाला साल माहीत पाहिजेत. ओके, इतिहासाच्या अभ्यासामध्ये इसवी सन माहीत करून घेणं प्रत्येक गोष्टीचं हे खूप महत्त्वाचं असते. अशा क्वेश्चनवरून तुम्हाला समजेल. ओके, पहा, पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही. ओके, स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचं. ओके, स्वातंत्र्योत्तर पाहिजे होतं, कारण हे सर्व काही स्वातंत्र्याच्या पूर्वचेच आहेत. पहा कसे आहेत. आता याचं उत्तर मिळणार नाही, परंतु आपण याचे ऑप्शन पाहू. कुठे क्वेश्चन लिहिण्यात चुकलेला आहे थोडा, पण हे माहीत करून घ्या कारण येईल तुम्हाला. ओके, पहा अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका जवळपास हे आहे 1868 मध्ये. ओके, इसवी सन 1868 मध्ये झालेला आहे, इसवी सन 1868 मध्ये अमृत बाजार पत्रिका. ओके, पहिले बंगाली होतं हे वृत्तपत्र, नंतर द्विभाषिक झालं बंगाली आणि इंग्रजी, आणि त्यानंतर काही काळानंतर हे इंग्रजी दैनिक झालं. ओके, शिशिर कुमार घोष याचे कोण संस्थापक होते, शिशिर कुमार घोष. ओके, याचे संपादक शिशिर कुमार घोष. पहा, नंतरचं वृत्तपत्र ज्ञानप्रकाश विचारतात NMS ला आहे. ओके, कृष्णाजी त्र्यंबक रानडे करू आपण, चला कृष्णाजी रानडे. ओके, यांचं ज्ञानप्रकाश होतं, हे जवळपास ज्ञानप्रकाश होतं 1849 होतं. ओके, त्यानंतर दीनबंधू होतं हे 1877 मधलं. हे कोणाचं होतं रे दीनबंधू होतं. पहा, दीनबंधू कोणाचं होतं, कृष्णराव भालेकर, जे की सर्वाधिक निकटवर्ती होते कोणाचे, महात्मा फुलेंचे. आणि हे सत्यशोधक समाजानंतर झालेलं आहे, त्यावरच आधारित त्याच विचारशैलीवर कृष्णराव भालेकर यांनी काढलं होतं. ओके, नंतर पुढारी पाहतो आपण. पुढारीची स्थापना आहे जवळपास 1937. पुढारी पण स्वातंत्र्य आधीच आहे, कारण स्वातंत्र्य 1947 नंतरचं नाही आहे. तर पुढारीचे संस्थापक होते डॉक्टर गणपत जाधव. तर हे काही विचारत नाही, तर तुम्हाला दीनबंधू, ज्ञानप्रकाश आणि अमृत बाजार पत्रिका NMS साठी आहे. ओके, यावर प्रश्न विचारतात की अमृत बाजार पत्रिका हे जे की पहिला क्वेश्चन पाहिला आपण घटना कालानुक्रमे, तर या पद्धतीनेही वृत्तपत्र देऊ शकतात. ओके, त्यानंतर पहा ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं होतं 1849 मध्ये. त्याचे संपादक कृष्णाजी रानडे होते. दीनबंधू पाहिला आपण कृष्णराव भालेकरचं 1877चं, आणि पुढारी 1937चं. ओके, डॉक्टर गणपत जाधव यांचं. पहा, देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवणारे कोण होते, तर देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होते. यांनी पहिली परिषद भरवली होती, आणि त्यामुळे 1934ला असा कडक कायदा पण केला होता. तर देवदासी म्हणजे काय, देवाची दासी. लहान वयातच असताना मुलींचे देवाशी लग्न केलं जायचं, एक क्रूर प्रथा होती. परंतु त्यानंतर ही प्रथा अधिक क्रूर झाली, की त्या मुलींचे शोषण केलं जाऊ लागलं, लैंगिक शोषण. ओके, आणि हे लैंगिक शोषण पुजारी म्हणा किंवा जे काही संपत्तीवाला वर्ग होता, श्रीमंत वर्ग, हेच त्यांचं शोषण करायचं. ओके, तर त्यामुळे ही एक अतिशय भयावह प्रथा झाली होती. कोणती, देवदासी प्रथा. आणि या विरुद्ध महर्षी विठ्ठल रामजी शिंदेने परिषद भरवली, आणि त्यानंतर 1934 मध्ये एकदम त्यावर कडक कायदा केला. ओके, पहा बाकीचे ऑप्शन. महर्षी धोंडो केशव कर्वे आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. सामाजिक प्रबोधन चळवळामध्ये इंग्लिश स्त्री शिक्षण संस्थेची सुरुवात केली. पहिले SNDT श्रीमती नाथेबाई दामोदर टाकरसी जे विद्यापीठ म्हणतो, भारतातील पहिलं विद्यापीठ, त्या स्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य आपण पाहतो महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचं. महात्मा फुले यांची ग्रंथ
ग्रंथसंपदा विचारतात, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीयरत्न नाटक, आपलं छत्रपती शिवरायावरचा पोवाडा, म्हणजे महात्मा फुलेवर तुम्हाला अजून सत्यशोधक समाज यावर प्रश्न विचारतात, त्याची विचारधारा विचारतात. ओके, एकेश्वरवाद वगैरे आपण पाहिलेला आहे सामाजिक प्रबोधन या धड्यामध्ये. ते जर अजून तुम्ही पाठ ते पाहिला नसेल त्यावरचे क्वेश्चन तर पाहून घ्या, अजून तुम्हाला खूप सोपं जाईल. गोपाळ हरी देशमुख आपण पाहिलेला आहे, हे पण यांना लौकिकवादी म्हणायचे. त्यांनी शतपत्र लिहिले होते भाऊ महाजन यांच्या वृत्तपत्रामधून. पहा, गोपाळ हरी देशमुख त्याला लौकिकवादी म्हणायचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ते सर्व क्वेश्चन झालेले आहेत भारतीय प्रबोधन या धड्यावर. ओके, तर पहा ते लेक्चर पाहिलं नसेल तर. अयोग्य जोडी निवडा म्हणतात, पहा. त्यामुळे तुम्हाला म्हटलं मी इतिहासामध्ये सनावली खूप महत्त्वाची आहे, कारण सनावली माहीत नसेल तर हे क्वेश्चन तुम्हाला हार्ड जाईल. पहा, मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा 1909 बरोबर आहे. मोर्ले मिंटो कायदा 1909 मध्ये झाला होता. आणि 1909च्या कायद्यामधला अजून विचारतात की 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय सर? कारण या स्वतंत्र मतदारसंघ दिल्यावर इथं मुस्लिम समाजाचाच उमेदवार उभा राहील आणि त्याला मतदान देणारेही कोण असतील? मुस्लिमच असतील. अशा प्रकारचे मुस्लिमाला एक संरक्षण देणारा आपण त्याला म्हणू हा स्वतंत्र मतदारसंघ केला होता, की त्यांचंही राजकीय नेतृत्व असावं म्हणून. आणि हे तोडा आणि फोडासाठी होतं, कारण याच्यामधून हिंदू समाज थोडा नाराज होईल, त्यांना नेतृत्व नाही म्हणून. अशा प्रकारेही ब्रिटिशांचे काही कृत्य होते, म्हणून त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना ही त्यांच्याच कल्पनेतून झालेली आहे, की मुस्लिमाला सांगितलं की तुम्हाला राजकीय नेतृत्व नाही, तुमची स्वतःची एक संघटना असायला पाहिजे. तेव्हा मुस्लिम संघाची स्थापना 1906ला झाली. ओके, हे पण बरोबर आहे. ओके, हे पण बरोबर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झाली होती. आणि बंगालची फाळणी रद्द हे नाही बरोबर. बंगालची फाळणी रद्द हे नाही बरोबर, कारण बंगालची फाळणी 1905ला केली होती. कोणी केली होती रे? लॉर्ड कर्झन याने. लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी 1905ला केली होती. प्रशासकीय कारण दाखवून, लोकसंख्येचं कारण दाखवून. ओके, 1905ला बंगालची फाळणी झाली होती. बंगालची फाळणी झाली कधी? 1905ला. ओके, 1905ला काय झाली? बंगालची फाळणी झाली होती. तर रद्द कधी झाली होती? पहा, ती रद्द झाली होती ती रद्द झाली होती 1911ला. ओके, वंगभंग चळवळ त्याचा परिणाम होता. कारण वंगभंग चळवळीमध्ये आपण वंदे मातरम गीतं गाऊ लागलो, रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला होता. ब्रिटिशांच्या शाळेवर, त्यांच्या महाविद्यालयावर, त्यांच्या जे काही संस्था होत्या, त्यांच्या कोर्ट कचेरीवर आपण काय केलं होतं? बहिष्कार घातला होता. स्वदेशीचा आपण स्वीकार केला होता. त्यांच्या वस्त्राचा आपण काय केला? निषेध करू लागलो. ते काही आपण बहिष्कार करू लागलो त्या गोष्टीचा. त्यावरून इंग्रजाला वाटलं की आपल्याला आता काय करावं लागते? बंगालची फाळणी रद्द करावं लागते. म्हणून वंगभंग चळवळीचं हे फलित होतं की त्यांना काय करावं लागली? बंगालची फाळणी रद्द करावं लागली. आणि बंगालची फाळणी रद्द ही 1905ला नाही तर 1911ला झाली. बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905ला झाली होती. देखील 16 ऑक्टोबर हा दिन विचारतात की जे शोक दिन पूर्ण भारतभर काय केला होता? पाळण्यात आला होता. का? तर त्या दिवशी बंगालची फाळणी केल्या होती. कारण बंगालची फाळणी तेथील जनतेला मान्य नव्हती, कारण त्यांना काही गरजच नव्हती. पण यांनी प्रशासकीय कारण दिलं, कारण पश्चिम जो भाग होता इथे बहुसंख्याक हिंदू होते आणि पूर्वमध्ये बहुसंख्याक काय होते? मुस्लिम होते. म्हणून असं त्यांनी काहीतरी तोडाफोडा आणि राज्यकर आपल्याला माहीत आहे. अशा प्रकारे या कारणातून त्यांनी बंगालची फाळणी केली होती. पहा, राष्ट्रीय सभेची स्थापना आपण पाहतो 1885 बरोबर आहे. ॲलन ह्यूम याने केले होते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले अध्यक्ष होते. मुंबईला पहिलं अधिवेशन झालं होतं. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 72 प्रतिनिधी उपस्थित होते. असे काही क्वेश्चन याच्यावर झालेले आहेत आणि येतात. पहा, सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले? मुळशी काय? हे मुळशी जे काही टाटा कंपनी होती, मुंबईला वीज पुरवठा व्हावा म्हणून मुळशी धरण बांधण्याचा यांचा विचार होता. आणि याच्यावर ब्रिटिशांचा सपोर्ट होता त्याला. परंतु या मुळशीमध्ये काय होतं? इथले जे काही शेतकरी होते, इथली जी काही जनता होती, जवळपास 52 खेड्यातील जनता होती 11,000च्या घरामध्ये. तर यांचं काही वास्तव्याचं काही यांनी नियोजनच लावलं नव्हतं. त्यामुळे त्यांना कुठं राहावं आणि कुठं जावं असं झालं होतं. आणि हे मान्य नव्हतं.
ओके, मुळशी डॅम करणं हे मान्य नव्हतं त्यांना. त्यावरून जे काही सेनापती बापट आहेत, पांडुरंग बापट, ओके, पांडुरंग महादेव बापट यांनी काय केलं, 1920 ते 1924 ओके या काळामध्ये हा काय सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. पण हे काय फलित नाही झालं. ओके, तर त्याला मुळशी सत्याग्रह म्हणतात. पहा, पेशावर सत्याग्रह काय, यावर प्रश्न विचारतात. पेशावर सत्याग्रह हा खुदाई खिदमतगार या संघटनेने केला होता. पहा, पेशावर सत्याग्रहाबद्दल तुम्हाला सांगतो बरंच. पहा, पेशावर सत्याग्रह यावर प्रश्न विचारतात. जे सांगायचं आहे ते मी 100% सांगणारच. ओके, पेशावर सत्याग्रह पहा कोणी केला आहे, खुदाई खिदमतगार, खुदाई खिदमतगार. ओके, खान अब्दुल गफ्फार खान यांची संघटना होती. खान अब्दुल गफ्फार खान, ओके, यांची संघटना होती. आणि यांनी हे पेशावरचा सत्याग्रह केला होता जवळपास. ओके, 29 एप्रिल 1930 मध्ये झाला होता, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा धारसाना सत्याग्रह हे पण 1930 मध्ये झाला, 4 मे 1930. ओके, सोलापूरचा सत्याग्रह. धारसाना सत्याग्रह काय, धारसाना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं पहा, धारसाना सत्याग्रह कोणी केलं होतं नेतृत्व, सरोजिनी नायडू. का बरं, कारण सर्व सत्याग्रहाचं नेतृत्व गांधीजी करू लागले. पण सरोजिनी नायडूकडे का आलं, कारण त्यावेळेस गांधीजींना अटक झाली होती. ओके, आणि याची तारीख काय, 4 मे 1930. ओके, याची 29 एप्रिल आहे. कधी कधी विचारलं तर लक्षात ठेवा, 29 एप्रिल. ओके, घटना कालानुक्रमे लावा म्हणून. तर धारसाना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, सरोजिनी नायडू हा प्रश्न विचारतात. आणि कोणत्या दिवशी केलं हे पण विचारतात, कारण या सत्याग्रहावर प्रश्न येतात. पहा, त्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह गिरणी कामगारांनी केला होता. सोलापूरचा सत्याग्रह कोणी केला होता, गिरणी कामगारांनी. पहा, लक्षात ठेवा, सोलापूर सत्याग्रह कोणी केला होता, हे गिरणी कामगार. ओके, गिरणी कामगारांनी केला होता. आणि यावर जे की सत्याग्रह केला, मोर्चा काढला, यावर त्यांनी गोळीबार केला होता इंग्रजांनी. 6 मे 1930 तारीख लक्षात ठेवा. घटना कालानुक्रमाने असा क्वेश्चन येऊ शकते. 6 मे 1930 सोलापूरचा सत्याग्रह झालेला आहे. तर हा सत्याग्रह काय होता, सोलापूरचा सत्याग्रह. यावर जे की मोर्चा काढला गिरणी कामगारांनी, यावर गोळीबार केला. आणि यावर नाही का शंकर शिवदारे हा व्यक्ती तेथंच मरण पावला. ओके, शिवदारे, कोणता, शंकर शिवदारे. आणि अनेक स्वयंसेवक देखील तिथं मृत्युमुखी पडले. यानंतर जे गिरणी कामगारांचा सत्याग्रह ज्यांनी केला त्याच्यामध्ये आपण पाहतो, श्रीकृष्ण सारडा याला फाशी देण्यात आली होती. जगन्नाथ शिंदे याला फाशी देण्यात होती. ओके, मलप्पा धनशेट्टी यांना फाशी देण्यात आली होती. आणि कुर्बान हुसेन, हे 4 नावं लक्षात ठेवा. पहा, कोणाकोणाला फाशी देण्यात आली होती, जगन्नाथ शिंदे यावर प्रश्न विचारतात. कोणतं नाही म्हणून विचारू शकतात. जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा, मलप्पा धनशेट्टी, आणि कुर्बान हुसेन. पहा, हे 4ही नावं लक्षात ठेवा. कोणतं नाही म्हणून येऊ शकते पेपरला. ओके, कुर्बान हुसेन. तर यांना, या चौघांना, हे जे काही सत्याग्रह केला याच्यामध्ये त्यांना दोषी ठरवून या चौघाला फाशी देण्यात आली होती इंग्रजांनी. ओके, आणि शंकर शिवदारे त्या गोळीबारात मारला गेला होता. आणि अनेक स्वयंसेवी देखत मारले गेले होते. पहा, याच्यातून बरेच क्वेश्चन होतात. कारण पेशावर सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला ते पण येते कलानुक्रमामध्ये. आणि कोणी केला तर खुदाई खिदमतगार या संघटनेने केला होता. खुदाई खिदमतगार संघटना कोणाची होती, पहा याच्यावर क्वेश्चन किती होतात. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला दिसेल, हे क्वेश्चन हे सर्व 3 ते 4 क्वेश्चन. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील जंगल विषयक कायदे.
पहा, जंगल विषयक कायदे मोडण्याकरिता जंगल सत्याग्रह कुठे झाला होता? पहा, गांधीजींनी जे काही सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती 1930 मध्ये, जे की मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी, जे की मिठावर इंग्रजांनी जाचक कर लावला होता आणि त्यावर जे काही मागण्या होत्या महात्मा गांधीजीच्या ते त्यांनी मान्य केल्या नाही, म्हणून गांधीजींना सविनय कायदेभंग करावा लागला. आणि आपण पाहतो की अहमदाबाद, साबरमती ते दांडी येथे मिठाचा सत्याग्रह करावा लागला. त्यावर आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. यावर सविनय कायदेभंगाचा एक चांगल्यापैकी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावरचे क्वेश्चन पहा, त्यावर तुम्हाला हे क्वेश्चन खूप सोपा जाईल. ओके, पहा, महाराष्ट्रातील जंगल विषयक कायदे मोडण्याकरिता जंगल सत्याग्रह कुठे केला? तर जंगल सत्याग्रह कुठे केला होता विद्यार्थी मित्रांनो? संगमनेर येथे. कुठे? संगमनेर. पहा, अजून जंगल सत्याग्रह कुठे केला होता? संगमनेर. लक्षात ठेवा. जंगल सत्याग्रह लिहित आहे मी. पहा, जंगल सत्याग्रह, ठीक आहे, इथं लिहितो थांब. जंगल सत्याग्रह प्रश्न विचारतात. जंगल सत्याग्रह पहा जंगल सत्याग्रह. एक जंगल सत्याग्रह कुठे गेला होता? संगमनेर. पाहतोच आपण संगमनेर. पहा, दुसरा आहे चीरनेर. तिसरा आहे बिळाशी. बिळाशी. ओके, संगमनेर, चीरनेर, कळवण. कळवण इथे झाला होता. महाराष्ट्रातील आहे सर्व गावं. कळवण. आणि पहा पुसद. पुसद इथे पण जंगल सत्याग्रह झाला. ओके, आपण पुसद येथूनच काय करत आहोत? व्हिडिओ प्रदर्शित करीत आहोत. कल्पतरू पॅटर्न पुसद. ओके, तर पुसदला जंगल सत्याग्रह झालेला आहे. जिथे मिठागरे, जिथे समुद्र किनारे नव्हते, तर तिथं काय जंगल विषयक कायदे मोडण्यात आले होते. जंगल सत्याग्रह म्हणू आपण त्याला. तर कुठं कुठं झाला? संगमनेर, चीरनेर, बिळाशी, कळवण आणि पुसद. ओके, पहा, लक्षात ठेवा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. आणि वडाळा, शिरोडा आणि मालवण इथे काय झाले होते? मिठाचे सत्याग्रह. ओके, मीठ सत्याग्रह या गावामध्ये. ओके, मीठ सत्याग्रह इथे झाला होता या 3 गावामध्ये. पहा, वडाळा, शिरोडा आणि मालवण हे लक्षात ठेवा. आणि जंगल सत्याग्रह कुठं? संगमनेर, चिरनेर, बिळाशी, कळवण आणि पुसद. पहा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. 1942च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? काही अधिवेशन आहेत त्यावर अध्यक्ष विचारतील, कुठं झालं विचारतील, आणि महत्त्वाचे त्या अधिवेशनाचे काही उद्देश होते ते विचारतील. याच्यावर प्रश्न एक येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनावर. पहा, 1942चं जे मुंबई येथं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचे आपल्याला काय विचारलेलं आहे? अध्यक्ष कोण होते म्हणून. ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पहा विद्यार्थी मित्रांनो, मौलाना अबुल कलाम आझाद. याच अधिवेशनामध्ये गांधीजींनी करेंगे या मरेंगे, करो या मरो असा संदेश दिला होता. ओके, चले जाव चळवळ म्हणून आपण याच अधिवेशनापासून झाली होती, जी की कधीचं होतं? 1942. कोण केलं होतं? त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. याआधी आपण पंडित जवाहरलाल नेहरू पाहिलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे 1929च्या, तसे ते 6 वेळा होत्या, पण 1929चं जे लाहोर अधिवेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यांचं. ओके, ज्या अधिवेशनामध्ये पहिला स्वातंत्र्याचा ठराव घेण्यात आला होता आणि 26 जानेवारी 1930 हा दिन पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असं ठरलं होतं. ओके, तर पहा, पंडित जवाहरलाल नेहरू जवळपास 6 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, तर याच्यातलं 1929चं लाहोर अधिवेशन महत्त्वाचं आहे आणि 1936चं लखनौ अधिवेशन तसे सर्वच महत्त्वाचे आहेत. पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये होते काही 1951, 1953, 1954, पण त्याच्या आधीचे त्यांचे महत्त्वाचे आहेत की जे 1929चं होतं ते आणि 1936चं लखनौ. सुभाषचंद्र बोस पाहतो आपण. सुभाषचंद्र बोस हे पण 1938 आणि 1939 या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मौलाना अबुल कलाम आपण पाहिलो आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पायावर प्रश्न विचारते कारण महाराष्ट्रातलं अधिवेशन आहे. 1895 पुणे येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि नंतर ते पुन्हा 1902ला अहमदाबाद येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अहमदाबाद. ओके, ते 2 अधिवेशनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू 6 वेळा भूषवलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी बी 2 वेळा केलेला आहे, परंतु ते नंतर सांगतो तुम्हाला, त्यावर प्रश्न आहे पुढे. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि मौलाना अबुल कलाम आझाद 1942च्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते, त्याच्यामध्ये ठराव आपण केला होता करो या मरो आणि चले जाव चळवळ. ओके, जी गांधीजींनी सुरू केली होती. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा, सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेसमोर मांडण्यासाठी कोणत्या पक्षाची स्थापना केली? कोणता पक्ष होता तो? फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना त्यांनी 1939 मध्ये केली.
का करावी लागली त्यांना? कारण जवळपास 1938 पहा, ते मागच्या क्वेश्चनला मी सांगितलेलं आहे, इथे सांगेल सविस्तर. 1938च्या हरिपुरा हे कुठे येते? गुजरातमध्ये. हरिपूर म्हणा का हरिपुरा, गुजरात. या अधिवेशनाचे ते काय होते रे? अध्यक्ष होते. कोण? सुभाषचंद्र बोस. त्याचे काय होते? ते अध्यक्ष होते. ओके, 1938च्या. आणि त्यानंतर जे दुसरं अधिवेशन झालं 1939 मध्ये, त्रिपुरी हे येते मध्य प्रदेशमध्ये. कुठे येते? मध्य प्रदेशमध्ये. याही अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले होते, जे की त्यांनी पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला होता. आणि गांधीजीला जिव्हारी लागले, कारण गांधीजींना सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा, जी काही क्रांतिकारी विचारधारा होती, जी पटत नव्हती. कारण अहिंसावादी नेते होते ते, आणि हे जहाल विचारसरणीचे होते सुभाषचंद्र बोस. यामुळे याच्यामध्ये विचार मतभेद झाले गांधीजी आणि सुभाषचंद्र बोसमध्ये. त्यामुळे काही राष्ट्रीय सभेमधले बरेच लोक नाराज होते, आणि त्याच नाराजीतून काय झालं? सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळेच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचा, त्या ज्या 1939च्या काय झाला? राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी डाव्या काँग्रेसकडून कोणती? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. ओके, तर राष्ट्रीय काँग्रेस पहा 1885 पाहतो आपण, ॲलन ह्यूम. याचं उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. ओके, राष्ट्रीय काँग्रेस 1885 पाहिलं आहे. समाजवादी पक्ष पाहतो आपण. ओके, समाजवादी पक्षाची स्थापना जवळपास आपण पाहतो 1948 स्वातंत्र्यानंतरची आहे. ओके, आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग ही जी पाहतो आपण, याची स्थापना आहे 1928ची पूर्व. आणि ही स्थापना आहे भारताबाहेर जे काही भारताबाहेर राहणारे जे भारतीय होते, ओके, जे की जपान म्हणा, मलेशिया म्हणा, थायलंड म्हणा किंवा म्यानमार, इथे राहून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ते प्रयत्न करत होते. अशी ही इंडियन इंडिपेंडन्स लीग होती. ती रासबिहारी काय म्हणू आपण त्याला? रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. रासबिहारी बोस, ओके, यांनी ही संघटना स्थापन केली होती. भारताबाहेर जेही भारतीय होते, जे की जपान म्हणा किंवा मलेशिया म्हणा, थायलंड म्हणा, ओके, किंवा म्यानमार म्हणा, इथे राहून भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी ते काम करत होते. तिथेच पाहतो आपण 1942 मध्ये जे सुभाषचंद्र बोसने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नंतर याच्याशी सुभाषचंद्र बोस पण काय जुळले होते? आझाद हिंद सेना. ओके, आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पहा, फॉरवर्ड ब्लॉक, याचं उत्तर फॉरवर्ड ब्लॉक आहे, कारण आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी पक्ष कोणता स्थापन केला? तर फॉरवर्ड ब्लॉक केला. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. रिकामी जागा बिरसा मुंडा. 10वा क्वेश्चन पाहिला आपण. बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकार विरुद्ध मोठा उठाव केला. कुठे? बिरसा मुंडा कुठले होते? बिहारमधले, जे की आता छोटा नागपूर पठार म्हणा, छोटा नागपूर पठार, इथं ते उठाव होता. छोटा नागपूर. ओके, छोटा नागपूर आता कुठं आहे? आता झारखंडमध्ये गेलं. बरं, जे युद्ध होतं ते, जे एरिया आता होता, आता सध्या झारखंडमध्ये आहे. तर हे उलगुलान म्हणू आपण. उलगुलान मोर्चा आपल्याला माहिती आहे आदिवासी समाजाचा, की त्याला मोठा उठाव म्हणू. या उलगुलानचा जे काही सुरुवात आहे यांनीच केलेलं आहे, बिरसा मुंडांनी. ओके, उलगुलान जारी रहेगा. ओके, तर उलगुलान होईल. ओके, मोठा उठाव म्हणू त्याला मराठीमध्ये. तर हा कुठं झाला? हा सरकार विरुद्ध कोण केला? सरकार विरुद्ध म्हणा किंवा जमीनदारी विरुद्ध, हे बिहारमध्ये केला. कोण? बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली. मुंडा आदिवासी समाज आहे, आणि या समाजाने सरकार विरुद्ध हा उठाव केलेला आहे. तर हा उठाव कशासाठी होता? कारण सरकारने त्यांचे जंगलविषयक कायद्यावर बरेच काही बढतन आलं होतं. त्यांना जंगलविषयक बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आदिवासींना अवघड जाऊ लागल्या, आणि याच असंतोषातून आदिवासी जागृत झाले आणि ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी काय केलं? उठाव केला. ओके, आणि कोणाच्या नेतृत्वामध्ये? बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वामध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक आपल्याला माहित आहे, नारायण मेघाजी लोखंडे. कारण नारायण मेघाजी लोखंडे यांनी जवळपास काय म्हणू आपण त्यांना, कामगारासाठी बरंच काही केलं. रविवारची सुट्टी म्हणा किंवा त्यांच्या वेतनाबद्दल लढे म्हणा. ओके, तर त्यांनी बरंच काही केलेलं आहे, म्हणून त्यांना काय म्हणू आपण, भारतीय कामगार चळवळीचे जनक असं नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणल्या जाते. ओके,
प्राध्यापक एन जी रंगाई शेतकरी नेते होते, श्रीपाद अमृत डागे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि साने गुरुजी हे काही समाजसुधारक होते. म्हणजे इथं काय कामगार चळवळीचे जनक विचारलं आपल्याला तर ते कोण होते, नारायण मेघाजी लोखंडे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा 3 ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची जी योजना आहे ती भारतीय नेत्यासमोर मांडली, त्या योजनेस म्हणतात. पहा भारतीयांना स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यायचं, तर त्यासाठी 3 ब्रिटिश मंत्र्याचा शिष्टमंडळ ब्रिटिशांनी भारतामध्ये पाठवलं आणि त्या संदर्भात इंग्लंडची जी योजना आहे ती भारतीय नेत्यासमोर कोण मांडणार होते, हे 3 लोक मांडणार होते. म्हणजे त्रिमंत्री योजना होती. ओके, लॉर्ड पेथिक लॉरेन्स, हे तिघामध्ये कोण होतं, त्रिमंत्रीमध्ये कोण होतं, लॉर्ड पेथिक लॉरेन्स, पॅथिक म्हणा पेथिक, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. ओके, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स. ओके, स्टॅफर्ड क्रिप्स. त्यानंतर पहा ए व्ही अलेक्झांडर, हे 3 जण पाठवले होते ब्रिटिशांनी. ओके, कशा पद्धतीने स्वातंत्र्य यावर डिस्कस करण्यासाठी. तर याचं काय आहे, तर ती इंग्लंडची जी योजना होती ते ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची जी योजना आहे ती भारतीय नेत्यासमोर मांडली, त्या योजनेस म्हणतात त्रिमंत्री योजना. आणि हे 3 होते, हे गांजरे लोक 3, स्टॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स आणि ए व्ही अलेक्झांडर. लॉरेन्स अशी कोणती योजना नव्हती. क्रिप्स आपण पाहतो हे 1942 आला होता. ओके, याचं काही एक योजना होती, त्याच्यामध्ये तो एकटाच होता, क्रिप्स योजना. त्यानंतर लॉरेन्स अशी कोणती नव्हती. त्रिमंत्री योजना पाहिली आपण. आणि वेवेल योजना. ओके, लॉर्ड वेवेल हा व्हॉइसरॉय जवळपास जे काही शिमला परिषद होती त्या शिमला परिषदेमध्ये ब्रिटिशांचं नेतृत्व करण्यासाठी आली होती. ओके, भारतीय राजकीय पक्षासोबत, राष्ट्रीय पक्षासोबत जी काही चर्चा झाली त्याला वेवेल योजनामध्ये, त्याला अजून कोणते म्हणतात, शिमला परिषद. ओके, शिमला परिषद. ओके, ते वेवेल योजना आहे 1945ची. विचारतात ना याच्यावर, 1945. आणि ही त्रिमंत्री योजना कधीची आहे, त्रिमंत्री योजना आहे 1946ची. कधीची आहे, 1946ची. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारत स्वतंत्र झाला तेव्हा संस्थानाबरोबरच भारतातील काही प्रदेश व त्यांच्या वर्चस्वाखाली होते. पहा, भारत स्वतंत्र झाला पण काही संस्थानाबरोबरच भारतातील काही प्रदेश, रिकामी जागा यांच्या वर्चस्वाखाली होते. कोणाच्या नेतृत्वाखाली, कारण आपण पाहतो भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, त्यावेळेस काही जो भाग होता तो संस्थानिकाच्या अधीन होता. कारण त्यावेळेस संस्थान, जसं की आपण हैदराबाद संस्थान पाहतो, जम्मू काश्मीर पाहतो, बरंच पाहतो आपण, बुंदेलखंडचं पाहतो, हे कोणाच्या याच्यामध्ये होतं, संस्थानिकाच्या. पण काही भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही परदेशी वर्चस्वाखाली होतं आपण. ओके, तर ते कोण होते माहिती आहे का, हे होते 2 जण, पोर्तुगीज आणि फ्रेंच. याने सोडलेच नाहीत ते प्रांत. 1954-1961 मधले सोडण्यात आले. पहा, पोर्तुगीजांनी कुठे गेलं, पहा दलिंदर, पोर्तुगीज स्वातंत्र्य झाले तरी भारतातून गेले नव्हते. पोर्तुगीज कुठं होते माहिती आहे का, गोव्याला. म्हणून तर गोव्याची संस्कृती जबरदस्त आहे आपल्या. ओके, गोवा, अजून काय रे, दमनदीव, जबरदस्त संस्कृती करून गेली आपल्या इथे. दमनदीव, दादरा नगर हवेली. ओके, इथे यांचं काय होतं रे, वर्चस्व राहिलेलं आहे. गोवा, दमनदीव, दादरा नगर आणि अंदमान निकोबार. ओके, अंदमान निकोबार इथं पण होते दलिंदर. ओके, तर यांनी काय सोडलं नाही भारताला. हे जवळपास 1961ला गेले. गोवा आपण 1961ला आपण हे मिळवलं. ओके, भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि फ्रेंच वसाहती पाहतो आपण, जसं की सर्वात महत्त्वाचं फ्रेंच वसाहतीमध्ये आपण पाहतो पुदुचेरी. फ्रेंच वसाहती खाली होते. ओके, पुदुचेरी, पॉंडेचेरी, काय होतं, पुदुचेरी, त्याला पॉंडेचेरी म्हणतो आपण. आता केंद्रशासित प्रदेश आहे. पहिले तामिळनाडूच्या अंतर्गत होता पुदुचेरी. ओके, त्यानंतर पहा माहे कुठे येते, माहे येते केरळमध्ये. ओके, असे काही होते. अजून काय होतं,
आहे यमन, ओके, हे की आंध्र प्रदेशमध्ये, ओके, आंध्र प्रदेश, असे काही भाग होते जे की फ्रेंचाच्या अधीन होते, ओके. तर यावर काही याच्यावर 1954 1961ला आपण हे गोष्ट काही मिळवलेली आहेत, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. तर कोण होते ते दोघं जण, पोर्तुगीज आणि फ्रेंच, जे की भारत स्वातंत्र्य झाला तरी भारतामध्ये होते, ओके. पहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946ला त्यांची निवड केली होती की राष्ट्रीय सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले होते. त्याआधी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पाहतो आपण. पहिले अधिवेशन 9 डिसेंबरला झालं होतं, पण 9 डिसेंबरला ते अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली नव्हती. पहिले अधिवेशन कधी झालं? 9 डिसेंबर 1946. तर यावेळेस कोण अध्यक्ष होते? सच्चिदानंद सिन्हा. हे लक्षात ठेवा, सच्चिदानंद सिन्हा एक वयाने ज्येष्ठ होते आणि ज्येष्ठतेच्याच आधारावर त्यांना तात्पुरतं अध्यक्ष केलं. आणि 11 डिसेंबर 1946ला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचं अध्यक्ष केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे अध्यक्ष, संविधान जे काही निर्माण करणारी होती, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडेही आपण काय म्हणू की बऱ्याच काही समित्या होत्या, ओके, त्याचे ते अध्यक्ष होते, त्यांच्याकडं असं काही दिलं होतं संविधान सभेमध्ये, ओके. तर सरोजिनी नायडू ही 15 जे स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये हंसाबेन मेहता म्हणा, दुर्गाबाई देशमुख, सरोजिनी नायडू हे अशातली स्त्री होती. जवळपास संविधान सभेमध्ये अशा 15 स्त्रिया होत्या. आणि याचं उत्तर काय? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर काय कोण होते रे ते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि मसुदा समितीचे विचारलं, मसुदा हा शब्द लिहून राहील, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो आपण त्यांना, ओके. संविधान निर्माण करण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस कोणी केली? द्विभाषिक राज्य, ओके, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात मिळून, द्विभाषिक म्हणजे कोण कोण? महाराष्ट्र आणि गुजरात मिळून राज्य करावं अशी शिफारस कोणी केली म्हणते? तो कोणी केली माहीत आहे का? राज्य पुनर्रचना आयोग, राज्य पुनर्रचना आयोग यांनी केली, ओके. पहा राज्य पुनर्रचना आयोग हा जवळपास स्थापन झाला होता, तुम्हाला सांगतो पोरो मी, 29 डिसेंबर 1853, ओके. हा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता. आणि या राज्य पुनर्रचना आयोगामध्ये अध्यक्ष कोण होते? फजल अली, न्यायमूर्ती फजल अली हे याचे काय होते? अध्यक्ष होते. याच्यामध्ये अजून होता एक जण, दोघं जण होते, ओके. हृदयनाथ कुंजरू, ओके. हृदयनाथ कुंजरू होता याच्यामध्ये, फजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे पण होता याच्यामध्ये, दोघं जण सदस्य. आणि फजल अली याचे काय होते रे? अध्यक्ष होते राज्य पुनर्रचना आयोगाचे, ओके, जे की 1953 मध्ये 29 डिसेंबर 1953ला स्थापन झाला होता, ओके. आणि त्याची शिफारस केली होती. आणि हा अहवाल कधी सादर केला होता राज्य पुनर्रचना आयोगानं? हा अहवाल स्थापन केला, हे केला होता त्यांनी 10 डिसेंबर, ओके. 10 डिसेंबर नाही, 10 ऑक्टोबर आहे, ओके. 10 ऑक्टोबर आहे, 10 ऑक्टोबर. एवढं काय लक्षात नाही, एवढं MPSC लेवलला जाऊ नका. 10 ऑक्टोबर 1855 हे लक्षात ठेवा. अहवाल 1855, तारखेचं काय तेवढं नाही, हे 1855,
ओके, तर ते अहवाल सादर केला होता की त्या अहवालामध्ये काय होतं की मुंबईचं द्विभाषिक राज्य करावं, गुजरात आणि महाराष्ट्र मिळून. ओके, पहा JVP समिती काय होती, त्यांच्या नावावरूनच होती, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ओके, पहा थोडी सांगतो, लिहित नाही, खूप मोठं होईल. आणि नागपूर करार झाला. JVP समिती कशी झाली, JVP समिती झाली 29 डिसेंबर 1948. आणि हिचं काय म्हणणं होतं की बुवा सध्या भारत स्वातंत्र्य झालेला आहे, आपल्याला याच्यामध्ये झमेल्यामध्ये पळायचं नाही. प्रांत वाचना, भाषावार प्रांत रचनेमध्ये जर भाषावार प्रांत रचनेला आपण जर मान्यता दिली तर जी काही भारताची एकात्मता आहे ती टिकणार नाही, हे या विचारसरणीचे होते. आणि त्यांनी नाही का या राज्य पुनर्रचना आयोग जे की द्विभाषिक आहे याला अप्रत्यक्ष सपोर्ट केला होता, डायरेक्ट सांगितलेलं होतं. ओके, तर पहा 29 डिसेंबर 1948 ही जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, नाव लिहितोच येते, जाऊ द्या विचारतात. ओके, JVP म्हणजे कोण कोण पहा, JVP म्हणजे कोण कोण पहा, हे जे म्हणजे जवाहरलाल नेहरू. ओके, जवाहरलाल नेहरू. V म्हणजे वल्लभभाई पटेल. आणि P म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ओके, हे तिघे याचे सदस्य होते. ओके, यांच्या तिघाच्या इनिशियल पहिल्या नावावरून ही समिती स्थापन केल्यावर आली होती 29 डिसेंबर 1948 मध्ये. आणि यांनी भाषावार प्रांत रचनेला विरोध केला होता, कारण सामाजिक ऐक्य, भारतीय ऐक्य बिघडेल म्हणून. ओके, एकात्मतेला तडा जाईल म्हणून. आणि नागपूर करार विचारतात, नागपूर करार झालेला आहे पहा, नागपूर करार झालेला आहे. नागपूर कराराची स्थापना आहे पहा 1953, 28 सप्टेंबर 1953. तर नागपूर करारामध्ये काय होतं की जे काही विदर्भ आहे, जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, हे एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणे. आणि असा महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर जे काही आहे की महाराष्ट्रासाठी बऱ्याच काही आर्थिक योजना, बऱ्याच काही गोष्टी राबवणं. आणि जे काही हे 3 गोष्टी आपण मिळून महाराष्ट्र करायलो, कोणकोणते, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, याच्या लोकसंख्येच्या आधारित आपण त्यांना नोकरीमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये विधानसभेचं एक अधिवेशन नागपूरमध्ये ठेवायचं. अशा प्रकारचा हा नागपूर करार होता, जो की एक चांगल्या पद्धतीचा करार होता. आणि तो 28 सप्टेंबर 1953 मध्ये झाला होता. पहा नेक्स्ट क्वेश्चन, अध्यक्षीय शासन पद्धती या देशाने स्वीकारली. त्याचं उत्तर पाहिलं का आपण गेलेल्या क्वेश्चन? हो, राज्य पुनर्रचना आयोग. ओके, द्विभाषिक, त्यांनी मुंबई राज्य व्हावं म्हणून, गुजरात आणि म्हणजे महाराष्ट्र मिळून द्विभाषिक. ओके, गुजराती भाषा आणि आपली मराठी भाषा द्विभाषिक म्हणतात त्याला. अध्यक्षीय शासन पद्धती या देशाने स्वीकारलेली आहे. कोणत्या? अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प, डोन्या महाराज की जय हो. अमेरिका अध्यक्षीय शासन पद्धती पाहतो आपण, तर अमेरिका या देशाने स्वीकारलेली आहे अध्यक्षीय शासन पद्धती. अजून तुम्हाला एखादा देश लक्षात ठेवा, ब्राझील. अजून एखादा देश ठेवा, मेक्सिको. असे काही नावं लक्षात ठेवा. ओके, या देशाने काय केलं आहे रे, अध्यक्षीय शासन पद्धती. असे बरेच देश आहेत, पण हे महत्त्वाचे देश लक्षात ठेवा. आणि आपण काय केलेलं आहे रे, आपण संसदीय शासन पद्धती, भारत म्हणा, इंग्लंड म्हणा, हे कोणते देश आहेत, हे संसदीय आहेत, संसदीय शासन पद्धती. ओके, संसदीय शासन. आणि अजून जर संसदीय शासन पद्धती म्हणले तर ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, ओके, जपान आहे, कॅनडा आहे. यांनी काय केलं आहे, आपलं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. ओके, तर अजून पहा, फ्रान्स जर म्हणलं तर अर्ध अध्यक्षीय आहे. इथं आता पूर्ण झाले काय माहीत नाही, पण अर्ध अध्यक्षीय आहे. आणि काही देश असे आहेत की तिथं धार्मिक आणि लष्करी आहे. ओके, राजकीय, त्याला काय म्हणू आपण, राजेशाही. जसं की कतार आहे, कतार म्हणजे ज्याच्यामध्ये अध्यक्षीय नाही आणि संसदीय नाही. ओके, दोन्ही नाही, त्याला काय म्हणू आपण, राजेशाही धार्मिक. ओके, त्याच्यामध्ये पहा कतार या नावाचा एक देश आहे, कतार. UAE आपण पाहतो. ओके, दुबई म्हणतो आपण. ओके, अजून पहा एक व्हॅटिकन सिटी म्हणून आहे, व्हॅटिकन सिटी. या व्हॅटिकन सिटीमध्ये आहे ना जो पोप आहे, पोप जो की धर्मगुरू असतो ख्रिश्चन धर्माचा,
याच्या हाती सत्ता असते. एक छोटा देश आहे व्हॅटिकन सिटी. तर हे जिथे काही राजेशाही म्हणा किंवा धार्मिक असे काही आहेत. ओके, त्यामुळे कतार, UAE असे काही देश येतात तुम्हाला. ओके, पहा नेक्स्ट. भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोण असतात? पदसिद्ध सभापती, जे सभापती असतात. कोण? उपराष्ट्रपती. ओके, उपराष्ट्रपतीची कलम कोणती आहे रे? कलम 63 नुसार उपराष्ट्रपती, कलम 63 आणि कलम 64 नुसार, कलम 64 नुसार ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कलम 64 नुसार. ओके, कोणती कलम आहे? कलम 64. तो उपराष्ट्रपती होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे? तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याचे वय 30 असले पाहिजे. 30. ओके, उपराष्ट्रपतीचे वय 35. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा 35 आहे. तर बातच करंट लागते, 35 लागते. आपण राज्यसभेला लागते 30 वर्षे, राज्यसभा विधान परिषदेला. तर उपराष्ट्रपतीला 35 वर्षे लागतात. आणि याचा क्रायटेरिया काय? तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि राज्यसभेमध्ये निवडून येण्यासाठी तो पात्र असला पाहिजे. आणि त्याचे कलम पाहिले आपण. ओके, संविधानामध्ये कोणत्या कलमाने स्थापना झाली ती? कलम 63 आणि 64 नुसार तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. जगदीश धनखड हे काय रे? आता सध्या उपराष्ट्रपती आहेत भारताचे, विचारू शकता. ओके, आता सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ओके, आणि नंतर कलम 65 नुसार काय आहे की राष्ट्रपती जर नसतील तर त्याचे कार्यभार कोण करेल? उपराष्ट्रपती. अशा पद्धतीचे आहेत जे की तुम्हाला नाही, फक्त तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. कलम 64 नुसार तो पदसिद्ध सभापती असतो आणि कलम 63 नुसार उपराष्ट्रपतीची स्थापना झालेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. पहा, आणि सर्वात महत्त्वाचं, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी असते पहा, यावर प्रश्न आलेला आहे. सांगायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहतात पोरं, परंतु राहून जातात. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा याचे सदस्य राहतात. लोकसभा आणि राज्यसभा. कोण? लोकसभा आणि राज्यसभा याचे सदस्य राहतात निवडणुकीमध्ये. याच्यामध्ये विधानसभेचे सदस्य नसतात. विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीसाठी असतात. हा प्रश्न आलेला आहे NMS साठी. पहा, कोण कोण मतदान करते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये? लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य. क्वेश्चन पहा नेक्स्ट. 18वा क्वेश्चन पहा. व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या आधारे सोडवले जातात. दिवाणी, जे काही प्रॉपर्टी संबंधित वाद आहेत, जे काही आपण त्याला म्हणू डिवोर्स. ओके, डिवोर्स म्हणू किंवा विवाह संबंधित जे काही जमिनी संबंधित वाद असतील तर ते काही दिवाणी न्यायालयामध्ये सोडवले जातात. ओके, तर ते व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. ओके, व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे आहेत ते जे कायदे आहेत ते कोठे सोडवले जातात? तर दिवाणी न्यायालयात सोडवले जातात पूर्ण. ओके, जे की प्रॉपर्टी संबंधी म्हणा, ओके, डिवोर्स म्हणा, विवाह, अजून जमिनी संबंधित जे काही वादविवाद असतात त्या संबंधित. आणि फौजदारी कोणते? एक मोठा गुन्हेगार. ओके, त्याच्यामध्ये हत्या येते, घरफोडी, चोरी, अजून बलात्कार, असे जे काही गंभीर गुन्हे असतात ते फौजदारीमध्ये येतात. आणि गंभीर गुन्ह्याची दखल कोण घेत असते? सत्र न्यायालय. जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी खटले चालतात आणि सत्र न्यायालयामध्ये, जिल्हा आणि सत्र न्यायालय आपण पाहतो त्याच्यामध्ये सत्र न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे चालत असतात. ओके, ते दाखल केले असतात. पहा नेक्स्ट क्वेश्चन. विधान परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय. विधान परिषद किती वय पाहिजे? 30 वर्ष. ओके, बाकी पाहतो आपण विधानसभेला 25 वर्ष, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष आणि 18 वर्ष मतदाराचं, 21 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवायसाठी लागते. तर एवढं काही लिहून देत नाही, लक्षात ठेवा. झालेलं आहे. ओके, अजून घेऊ लेक्चर, अजून याच्यामध्ये प्रॅक्टिस होईल. लेक्चर खूप लांब आहे, कुठंतरी आटोक्यात घ्यावं लागत असते. विधान परिषदेची निवडणूक लढवायच्या व्यक्तीचे वय किती असते? तर ते 30 वर्ष असते. तर इथं विधान परिषद कोणकोणत्या राज्यात आहेत ते लक्षात ठेवा. विधान परिषद असणारे राज्य, विधान परिषद असणारे राज्य. पहिले दक्षिणेकडील राज्य लक्षात ठेवा. पहा कोणकोणते आहेत. दक्षिणेकडे म्हणलं की आपल्याला पहिले लागते कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेश, पहा, नंतर तेलंगणा. वेगळं निघलं तरी यांनी विधानसभा स्थापन केलीच. तेलंगणा,
ओके, नंतर पहा बिहार, नंतर पहा उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि नंतर पहा आपलं महाराष्ट्र. सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये आहे 78 सदस्य आहेत तिथं. ओके, महाराष्ट्र. ओके, इथं आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? किती? 78 आहेत. ओके, कलम 71 नुसार विधान परिषदेची स्थापना होते. लक्षात ठेवा, जरा काय एक्स्ट्रा लक्षात ठेवलं तर काय पैसे लागेल का? कलम 71 नुसार. ओके, आणि विधान परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय हे कलम 73 नुसार ठरवले जाते. 173 बरं, 101 नुसते 71 नाही. ओके, 173 नुसार वय ठरवलं जाते. काय गोष्टी लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. 6 राज्य आहेत विधान परिषद असणारे. 6 राज्य कोणकोणते आहेत पहा. दक्षिणेकडले 3 दिसतील तुम्हाला. कोणकोणते? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. ओके, 78 सदस्य आहेत त्याच्यामध्ये. कलम 171 नुसार स्थापना होते. संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? तर संविधान सभेत एकूण पूर्वी जर म्हटलं तर सदस्य होते 389. ओके, जे की स्वातंत्र्य होण्याच्या आधी. याच्यामध्ये पहा 389 मध्ये काही प्रांतिक निवडणुकीने निवडले होते. प्रांतिक जे काही विधानमंडळाच्या निवडणुका होत्या, प्रांतिक विधानमंडळाच्या निवडणुका, मंडळ निवडणूक. ओके, याने निवडलेले याच्यामधले होते. याच्यामधले किती होते बरोबर माहीत आहे का? याच्यामधले होते 292. याचं सांगायला 292. ओके, काही संस्थानिक तुम्हाला माहीत आहे हैदराबादसारखे असे जवळपास संस्थानिक होते. संस्थानिकाचे होते, संस्थानिकाचे प्रतिनिधी होते जवळपास 93 पाहतो आपण. ओके, असे 93 संस्थानिक होते. नंतर आपण भारतामध्ये ते समाविष्ट करून घेतले. आणि नंतर पहा 4 होते मुख्य आयुक्ताचे प्रांत, मुख्य आयुक्त प्रदेश म्हणू आपण त्याला. मुख्य आयुक्त प्रदेशातले किती होते? प्रदेशातील किती होते? किती होते रे? 4. ओके, ते 4 लक्षात ठेवा. MPSC लेवलचं चालू आहे आपलं. अजमेर, सर्वांसाठी उपयोगाचा व्हिडिओ आहे. अजमेर आहे, नंतर पहा दिल्ली आहे, नंतर पहा कुर्ग आहे, कुर्ग, आणि नंतर कोण आहे? अंदमान निकोबार. 1 2 3 आणि हे 4 अंदमान निकोबार बेटे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. तर काय याचं? 389 सदस्यापैकी 292 संस्थानिकाचे होते. आपले 292 प्रांतिक विधिमंडळातून निवडून आले होते. संस्थानिकाचे 93 होते. मुख्य आयुक्त प्रदेशातून 4 होते. असे टोटल किती होऊ लागले? 292 प्लस 93 प्लस किती रे? 4 असे होऊ लागले 389. ओके, तर आपला विचारलं एकूण सदस्य होते तर स्वातंत्र्यानंतर इथे एक शब्द राहिला तर 299 होते. मला लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर किती राहिले होते सदस्य? 299. कुठं? संविधान सभेमध्ये. पहा झालेलं आहे आपलं 20 क्वेश्चन चांगल्या पद्धतीने पाहिले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायद्याचा आहे. NMS साठी तर आहेच आहे, परंतु जेही इतर परीक्षा करत आहेत, स्पर्धा परीक्षा, त्यांच्यासाठी पण खूप उपयोगाचा आहे. खूप महत्त्वाचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. अजूनही तुम्ही जर कल्पतरू पॅटर्नला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो करा. आणि आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. त्या मेहनतीसाठी तुम्ही ओके पात्र आहात, कारण तुमचा रिझल्ट 100% येणार. ओके, धन्यवाद. शुभरात्री.